पालखी नाचायच्या अगोदर मित्रांनो होळीच्या वरती फिरते अगोदर 5 बोऱ्या आपल्याला होळीच्या मारायच्या असतात आणि नंतरच पालखी या ठिकाणी नाचणार आहे। तर तुम्ही बघताय की आता जो होम लागतो वाडीमध्ये त्या होमावरती पालखी फिरणार आहे आणि नंतर मग नाचणार आहे। तर एक राऊंड मला वाटतं झालंय कंप्लीट। तर दुसरा राऊंड आपण पाहू। 5 राऊंड ही पालखी घेते आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटात आपण आज आहोत देवलोडीमध्ये। तर देवलोडीमध्ये आपण पालखी नाचताना पाहणार आहोत। सर्व प्रेक्षक आहेत, सर्वांची उत्सुकता लागली आहे। मी तुम्हाला प्रेक्षक दाखवतो, या ठिकाणी किती लोक उपस्थित आहेत ते मी तुम्हाला दाखवतो। एवढा सगळा हा वाडीतील लोक आहेत सगळी आपण पाहतोय। इकडे सुद्धा मागे सुद्धा पब्लिक आहे। आणि मजाच वेगळी असते आमच्या गावाची। आपण पाहतोय होळीच्या मला वाटते 3 राऊंड कंप्लीट झाले आहेत आणि 4थ्या राऊंड वरती होळी पालखी फिरतीये। छोट्या मुलांचा उत्साह सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, कारण निशाण फिरवणं, पालखी बरोबर निशाण फिरवणं, ढोल वाजवणं, ते निशाण अगदी सांभाळून ठेवणं ही महत्त्वाची भूमिका छोटी मुलं करत असतात। आपण पाहतोय होमावरती प्रदक्षिणा मारतोय देव। 4 राऊंड कंप्लीट झाले आहेत। शेवटचा राऊंड असेल, त्यानंतर लगेचच पालखी नाचवली जाईल। पालखीच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यात आणि आता लगेचच आपला देव नाचणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय देवलोडीमध्ये पालखी कशा प्रकारे नाचवली जाते हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। बघा सुरुवात झाली आहे नाचायला। आपण पाहतोय देवलोडीमध्ये पालखी कशी नाचवली जाते। पांगारी देवलोडीमध्ये पालखी नाचताना आपण पाहतोय। पहिल्यांदा एकदम सुरुवात संत आणि सावधगिरीने करतात आणि नंतर शेवटची जी 5 मिनिटं असतात, दरवर्षी आपण 5 मिनिटं पालखी नाचवायचो, परंतु यावर्षी मात्र आपण 10 मिनिटं नाचवणार आहोत। जस्ट सुरुवात झाली आहे नाचवायला। मी पूर्ण व्हिडिओ कव्हर करणार आहे। बघा किती लोक आहेत प्रेक्षक, बघा माझ्या मागच्या बाजूला सुद्धा काही प्रेक्षक आहेत। मागे सुद्धा मी तुम्हाला दाखव, बघा मागचा प्रेक्षक बघा, लोक आहेत। पण फ्रंट कॅमेरा मी तुम्हाला दाखवतो। पालखी नाचायला सुरुवात झाली आहे। आमच्याकडे मित्रांनो वादन याचप्रमाणे असतं। सगळ्या वाडीत जेव्हा सेम पालखी नसते तेव्हा वादन हे अशाच प्रकारे असतं, त्यात काही वेगळं नसतं। कमीत कमी 4 मिनिटं झाली आहेत आणि आता वेग घेतलाय पालखीने नाचायला। आता खरा आनंद असतो, कारण शेवटची जी 5 मिनिटं असतात तेव्हा ती तुम्हाला 5 ठेका असतो, 5 ठेका धरायचा असतो। नाचवतानाच खांदे चेंज करायचे असतात। त्याच्यामध्ये हे पण बघायचं असतं की पालखी कोणत्याही प्रकारे खांद्यावरून निसटली नाही पाहिजे, पूर्ण धरून ठेवायची असते, कारण गावाचा मान असतो, प्रतिष्ठेची मानाची पालखी असते। बघा इथे वयाला मर्यादा नसते, कुठल्याही वय मर्यादा नसते इथे। कोणत्याही जर म्हातारे तुम्ही पाहताय किंवा तरुण वर्ग सुद्धा पाहताय, जे वयस्कर मंडळी आहेत ते सुद्धा पालखी नाचवत आहेत।
उचलणार आहेत बघा, पालखी उचलणार आहेत आता आणि पालखी उचललेली आहे अक्षरशः आपण पाहतोय। हेच महत्वाचं असतं, इथे ही गावची परंपरा असते, पालखीला उचलून नाचवणं, आपल्या खांद्यावर घेऊन नाचवणं, एक वेगळंच निसर्गरम्य वातावरणाची पालखी आमची नटत असते। वेग घेतला मित्रांनो, जसं वाजंत्री जसं फास्ट वाजवतात त्याप्रमाणे आपल्याला पालखीचा ठेका धरायचा असतो। हातावर घेतली पालखी बघा, हातावरती नाचवायची सुद्धा एक वेगळी पद्धत असते, कारण पालखीचं वजन पाहिलं तर तुम्ही मला वाटते खूप बरंच वजन असतं। हातावरती घेऊन पालखी नाचवणं तेवढं इझी नसतं। अशाप्रमाणे मित्रांनो आपण पाहिलं की आपल्या देवळवाडीमध्ये ही पालखी नाचून ऑलरेडी थांबली आहे। बाजेवाले सुद्धा खूप दमले, छान वाजवलं, सर्वांचं अभिनंदन। आपण पाहतोय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन महाकालवाडीमध्ये पालखी कशी नाचवतात। थँक्यू।